नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 37 छातीचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत कटोरीमध्ये आणि आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा सांगते, हा ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर आहे. तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो का डायरेक्ट कटिंग कटोरी जमत नाही, तर आपण डायरेक्ट करणार आहोत कपड्यावर कटिंग. तर व्हिडिओ पूर्णच बघा. तर उंची आपल्याला कस्टमरच्या आवडीनुसार किंवा आपल्या आवडीनुसार असते. तर उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला एकसारखं आखून घ्यायचं आहे आणि आपल्याला जर ते असेल तर तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. सदोतीस साईजच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही 38 साईज पण तयार करू शकतात, काय अडचण येणार नाही. हेच माप 38ला पण चालेल. तर आपण सगळ्यात अगोदर उंची टाकू. उंची घ्यायची आपल्याला 15 इंच, म्हणजे ब्लाऊज शिवून हा 14 इंचाचा होऊन जातो. आता 15 इंच उंची घेतल्याच्या नंतर अर्धा इंच खाली जातो मुडपण्यात आणि अर्धा इंच वरती मुडपण्यात जातो. मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते. आता आपल्याला शोल्डर टाकायचे आहे. तर शोल्डर टाकायचे आहे 5.5 इंच. शोल्डर टाकल्याच्या नंतर आपल्याला मोंड्यासाठी लगेच घ्यायचे माप. तर मोंड्यासाठी 5.5 इंच घ्यायचे, म्हणजे परफेक्ट असा ब्लाऊज 38 छातीला पण हा बसून जाणार. जास्त 6 घेऊ नका. जास्त जर मोंडा घेतला तर शोल्डरमध्ये लूज पडण्याची शक्यता असते, म्हणजे शोल्डर उतरण्याची 100% शक्यता असते. ज्या वेळेस तुम्ही मोंड्याचं माप क्लिअर घेता आणि स्टिच करताना व्यवस्थित दाबता, त्याच वेळेला शोल्डर हे कधीच उतरत नाही. तर आपल्याला 37चा चौथा भाग काढायचा आहे. तर हर एक व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला चौथा भाग काढताना कशा पद्धतीने काढायचा आहे. 9.25 येतोय. तर 9.25 वर आपण एक मार्क करायचा आहे. अंगावर माप घेतलेलं. आता 2 इंच आपल्याला लूज ठेवायचं आहे. तुम्ही 1.5 इंच 2 इंच जसं तुमचा ब्लाऊज पीस असेल त्यानुसार. आता याच्यामध्ये मी एक मीटर अस्तर घेतले, तर 1 मीटरच घ्या. ज्या वेळेस तुम्ही डायरेक्ट जर कटिंग करत असताल तर 1 मीटरच कपडा घ्या. आता पाठीमागचा भाग जर असेल तर 1.5 इंचावर आपल्याला मार्क करायचंय आणि समोरच्या भागासाठी आपल्याला 1 इंचावर मार्क करायचंय. तर आपण लगेच आकार देऊन घेऊ. तर एकदम व्यवस्थित आकार द्या, म्हणजे आपल्याला कटिंगला आणि स्टिचिंगला पण व्यवस्थित येऊन जातो. चून वगैरे काहीच पडत नाही. अशा पद्धतीने जर आकार दिला तर 2.25 इंच मी गळा घेणार. 2.25 घेतल्याच्या नंतर गळा उंची आहे 10 इंच. शिवून आपला 9.5 होऊन जातो. आता वरती मी 2.25 घेतले, तर मी खाली 3 इंच घेते, म्हणजे खालचा गोल गळा एकदम व्यवस्थित गोल राऊंड मध्ये येऊन जातो. आता आपण याला आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने. आता काय करायचंय, आपल्याला जर कमरेचा अंदाज नसेल तर आपण हे माप घेऊन याच्यामध्ये अर्धा इंच कमी करू शकतो. पण इथं कंबर आहे कस्टमरचं 31.5 इंच. तर 31.5चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे आणि चौथ्या भागामध्ये आपल्याला 2.5 इंच मिक्स करायचे. जवळजवळ 8 इंच धरले तरी चालते. 8ला कमी थोडंसं, आणि याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करायचं. 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिंग जाते. तर ह्या दोन्ही लाईन आपल्याला आखून घ्यायच्यात. तर अशा पद्धतीने हा झाला पाठीचा भाग एकदम बरोबर तयार. तर आता आपण याची करू कटिंग. तर मी गळा आत्ताच कट करत नाही, कारण मला तुम्हाला फ्रंट भाग पण दाखवायचा आहे का त्याच्यामध्ये कशात बदल करायचा आहे, म्हणजे आपला कपडा पण वाया जाणार नाही आणि आपली कटिंग पण डबल होणार नाही. कारण ज्यावेळेस आपण डायरेक्ट कटिंग करतो तर आपल्याला समजा आपण जर डायरेक्ट अस्तरवर कटिंग करतो तर आपल्याला पेपरची गरज लागणार नाही, तर तो आपला पेपरचा टायमिंग आपल्याला भेटून जातो.
आता काय करायचं आहे, हे पूर्ण भाग आहे तसाच ठेवायचा आहे, याच्यामध्ये कुठेही काही बदल करायचा नाही. आता एकदम परफेक्ट असं ठेवलं आहे, कमी जास्त कुठंच ठेवलं नाही. हे पूर्ण थोडंसं प्रेस करते म्हणजे सगळं आपल्याला त्याच्यावर येऊन जाईल, म्हणजे डबल आखण्याची गरज नाही. तरी पण आपण आखले तरी चालतंय. पुन्हा एकदा आपण माप चेक करायचं आहे आखून झाल्याच्या नंतर. व्हिडिओ पूर्णच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता माझ्या इथे लक्षात येते का मला आतमध्ये अर्धा इंच खाली उतरायचं आहे, तर मी तेवढं एक मार्क करून घेते. आणि हा आपला झाला फिटिंगचा पॉईंट. तर मी ते आखून घेतलं आहे. 2.25 गळा आहे, तरी पण आपण चेक करू 5.5 वर शोल्डर आहे का. अशा पद्धतीने शोल्डर आले आणि 2.25 इंच गळा. तर पुढचा गळा घेऊ आपण 6.5 इंच. 6.5 वर एक मार्क केले. आता काय करायचे, वरती 2.25 आहे तर मी खाली 3 इंच घेते. तर खालच्या साईडला मी 3 इंच घेतले. तर आपण गळ्याला आकार देऊन घेऊ गोलमध्ये अशा पद्धतीने. कटिंग थोडीशी व्यवस्थित करू. तर आता काय करायचे, आपल्याला क्रॉस पट्टी वेगळी काढायची नाही. तर याच्यामध्येच आपण उंचीमध्ये 1 इंच जास्त घ्यायचे. 1 इंच जास्त घेतले, बदल कुठंच केला नाही. हे तुम्ही आत्ता पण घेऊ शकतात किंवा आपलं सगळं माप काढून झाल्याच्या नंतर आपण घेऊ शकतात. आता आपल्याला ज्या वेळेस आपण कटिंग करणार तर आपल्याला 5.5 ची कटोरी घ्यायची. 5.5चीच कटोरी घ्या, जास्त घेऊ नका. आता मी ह्या वरच्या लाईनपासून धरले, मी खालची लाईन जी जास्त घेतली तिथपासून धरलेलं नाही आहे. आता 1 इंच आपल्याला वरती जायचं आहे गळ्याकडून, जो आपला कटोरीसाठी टक्स निघतो. तर ही लाईन आपण सरळ वरती घेऊया आणि अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे. आता आपल्याला अगोदर काय करायचं आहे, आता ह्या लाईनपासून 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. असा 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. ही झाली आपली क्रॉस पट्टी. तर थोडंसं मी खाली येऊन थोडंसं मी तिरका घेतले म्हणजे आपली ही क्रॉस पट्टी झाली. आणि कटोरीला अशा पद्धतीने थोडासा गोल आकार देऊ 5.5 वर. तर कटोरीला आकार थोडासा मला वाटत नाही व्यवस्थित आलाय. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकार व्यवस्थित आलाच पाहिजे. तर आपण आता करूया याची कटिंग. थोडासा गळा आतमधून घेतलाय मी, काजे करून गळा समोरचा गोल येऊन जातो. आता बघा आपण बदल कुठंच केला नाही, फक्त आपण बदल केला 1 इंच जास्त कटोरी घेतली, सॉरी क्रॉस पट्टी जास्त घेतली. आता आपल्याला क्रॉस पट्टी वाढवायची अजिबात नाही. ह्याच क्रॉस पट्टीवर आपण फायनल करणार आहोत. तर थोडंसं मी अर्धा इंच थोडंसं मी बाहेर निघले क्रॉस पट्टीसाठीच, फक्त बाकीचं आहे तसंच कट करणार. तर अगोदर आपण हे अगोदर कट करू. तर याच्यामध्ये आपल्याला आता कटोरी वाढवून घ्यायची. तर आपण काय केले, क्रॉस पट्टीमध्ये खालच्या बाजूने पण आपण 1 इंच जास्त घेतले आणि इकडच्या बाजूने आपण 1.5 इंच जास्त घेतले, म्हणजे क्रॉस पट्टी कमी पडायला नको. कारण आपण कटोरी वाढवतोय तर त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टीची लांबी पण वाढवावी लागेल. पुन्हा एकदा सांगते, आता आपल्याला कटोरी वाढवायची. पूर्ण आहे तशीच आपल्याला ठेवून घ्यायची. आता याचा आपल्याला मधला पॉईंट काढायचा आहे.
मधला पॉईंट काढल्याच्या नंतर 1.5 इंच आपल्याला खाली यायचं आहे, 1.5 इंच आपल्याला बाहेर जायचं आहे, दोन्ही साईडने आपल्याला 1.5 इंच बाहेरच काढायचं आहे. आता आपण अशा पद्धतीने जिथे आपल्याला 4.5 इंच पॉईंट येतो तिथे आपण एक पॉईंट देऊ आणि ही लाईन आपल्याला एक करून घ्यायची. आता अर्धा इंच आपल्याला असंच वरती जायचं आहे गोलमध्ये, म्हणजे अर्धा इंच बरोबर आहे. आणि नंतर जे आपण 1.5 इंच खाली घेतले तिथं आपण जॉईन करू. आकार व्यवस्थित द्या म्हणजे कटोरी व्यवस्थित येऊन जाते. तर बघूयात, खूप सुंदर अशी कटोरी आली. तर आपण हिची आता कटिंग करू. तर याचा टक्स पॉईंट कसा घ्यायचा मी ते पण तुम्हाला दाखवते. कटोरीला आकार खूप गोल आलाय. तर ज्या वेळेस आपण अर्धा इंच वरती जातो तर आकार असा वरती गेला पाहिजे, नाही इकडं ह्या बाजूला गेला पाहिजे. तर बरोबर गोल प्रॉपर आकार हा येऊन जातो. तर आपल्याला 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, 1.5 इंच ह्या बाजूने आणि 1.5 इंच इकडच्या बाजूने, आणि वरती आपल्याला 3 इंचाचा टक्स. जास्त हेवी साईज नसेल तर तुम्ही 1 इंचावर पण टक्स घेऊ शकतात. अशा पद्धतीने हा टक्स येणार, अशा पद्धतीने हा टक्स येणार. म्हणजे याची कटोरी अशी एकदम प्रॉपर व्यवस्थित गोल येऊन जाते. तुम्ही बघू शकतात खूप सुंदर याला आकार आलाय. तर आता आपण करणार आहोत डायरेक्ट ब्लाउज पिसावर कटिंग. हा आहे ब्लाउज पीस आणि याला दंडावर आलेत डिझाईन. तर आपण अगोदर घेऊया ब्लाउजची कटिंग करून. आपल्याला बाही घ्यायची 7.5 इंचाची. तर आपण 7.5 इंच कपडा हा सोडून द्यायचा आहे पूर्ण आणि त्याला एक लाईन आखून घेणार. आता हा उलटा ब्लाउज पीस आहे, म्हणजे सुईची बाजू आतमधून आहे आणि ही उलटी बाजू वरून आहे. आपण अशा पद्धतीने जरी कटिंग केली तर काही अडचण येत नाही, पण ज्यावेळेस आपण खडूने मार्क करतो तर त्या उलट्या बाजूनेच करायचं आहे. $80 पॉईंट कपडा होता. एकदम आपल्याला कटिंग व्यवस्थित प्रॉपर करावी लागेल, कारण काही चान्स नाही आहे आपल्याला. जास्त कपडा असल्याच्या नंतर आपण जसं जॉईंट देतो किंवा एक्स्ट्रा कटिंग करतो, शिवताना आपण कट करतो, तर याला काही चान्स नाही. जेवढं आहे तेवढं मला एकदम परफेक्ट ही कटिंग करावी लागेल. पाठीचा भाग आपला पूर्ण काढून झालाय. आपला आता समोरचा भाग टाकून घेऊ. आणि ह्या बाजूला आपण कटोरी टाकून घेऊ. आता आपल्याला भरपूर ॲडजस्ट करावं लागणार, कारण आपल्याला अगोदर ठेवून बघावं लागणार का कुठं कुठला पार्ट बसतोय. अशा हिशोबाने तर आपल्याला खालची बाजू वरची बाजू म्हणजे आपल्याला चेक करायची. समजा आपण जर इथं कटोरी ठेवली तर आपल्याला अजून क्रॉस पट्टी पण कट करायची, त्याला अडचण यायला नको किंवा क्रॉस पट्टीला जास्त जॉईंट नको आहे. थोडंसं आपण इकडंच घेऊया. तर एवढं आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. आता आपण क्रॉस पट्टी बसते का नाही ते चेक करू. आता एवढं याच्यामध्ये क्रॉस पट्टी बसते
तुम्ही बघू शकतात. पण इथे थोडंसं कमी पडते तर काय अडचण नाही, कारण हा भाग पूर्ण फिटिंगमध्ये जातो. आपल्याला शिवण्यासाठी अस्तरचा जर कपडा बरोबर आहे मग आपला एक पूर्ण शिवण्यामध्ये जातो, म्हणजे अडचण काहीच येणार नाही. तर अशा पद्धतीने मी पूर्ण मॅनेज केले 80 पॉईंटमध्ये 38 छातीचा ब्लाऊज. तर मी याचा स्टिच व्हिडिओ पण काढणार आहे, तर तुम्ही तो पण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी हा कशा पद्धतीने स्टिच केलाय. तर बघू शकतात, म्हणजे भरपूर ॲडजस्ट करून आपल्याला काही गोष्टींचे कामं, समजा आता आपण जर बोललो असतो 80 पॉईंटमध्ये तुमचं ब्लाऊज नाही होणार, तर आपलं हे काम पण आपल्या हातातून गेलं असतं. तर आपल्याला जर करायचंच असेल आणि आपल्याला मॅनेजच करायचं असेल तर नक्की आपण ते काम हातातून कधी जाऊ नका देऊ, कारण ॲडजस्ट होऊ शकतं छोट्या छोट्या गोष्टी. समजा जॉईंट द्यायची जरी वेळ आली असते तरी पण आपल्याला जॉईंट देऊन पण आपलं काम हे परफेक्ट आणि चांगलं आलं पाहिजे, ही गॅरंटी आपल्यावर पाहिजे. तर अशा पद्धतीने कोणतंच काम मागं जाऊ देऊ नका, कारण 37 ते 38 छातीचा ब्लाऊज 80 पॉईंटमध्ये जर अस्तरचा असेल तर होऊ शकतो आणि बिना अस्तरचा जर असेल तर नाही होणार. त्याचं कारण असं आहे का डबल जरी क्रॉसपट्टी असेल तरी चालते, पण ज्या वेळेस बिना अस्तरचं असतं त्याला 4 क्रॉसपट्टी लागते, तर 80 पॉईंटमध्ये त्यांचं शक्य होणार नाही. तर पुन्हा एकदा सांगते, माझा ब्लाऊज हा पूर्ण कंप्लीट झाला आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. तर दोन्ही चॅनलवर काम माझे नवीन आहेत, तर दोन्ही कामाला तुम्ही सपोर्ट करा आणि सपोर्टच करा, कारण भरपूर सारी मेहनत लागते. हर एक व्हिडिओ एडिट करणं असू द्या किंवा स्टिचिंग असू द्या, हर एक गोष्ट आपण तुमच्यासाठी टाकतोय, तर नक्कीच सपोर्ट करा. तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.